धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षाही क्रूर आहेत असं करुणा मुंडे यांचं म्हणणं आहे। मुंडेंनी माझ्या बहिणीसोबतही खराब कृत्य केलं। बहिणीवर अत्याचारानंतर मी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि या प्रकारानंतर आईनं आत्महत्या केली असं करुणा मुंडे यांचं म्हणणं आहे। त्यामुळे माझ्या आईच्या आत्महत्येला धनंजय मुंडे जबाबदार आहेत असा हल्लाबोल करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर केलेला आहे। धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा करुणा मुंडेंनी केलेली आहे। याच संदर्भात करुणा मुंडे यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी संवाद साधला। आपण पाहूया। आपल्यासोबत करुणा धनंजय मुंडे मॅडम, खूप सारं स्वागत आणि एक तुमचं अभिनंदन। एक तर कोर्टाने तुमची बाजू ऐकलेली आहे आणि त्यानंतर निर्णय दिलेला आहे। कसं पाहता या निर्णयाकडे? या निर्णयापासून तुम्ही समाधानी आहात का? समाधानी आहे मी आणि जसे की न्यायाधीश साहेबांचा मी खूप मनापासून आभार मानते। त्यांनी खूप चांगला निकाल दिला आणि त्यांनी सांगितलं की लग्नचेही नाते होते आणि जे आमची लिव्हिंग स्टाईल आहे ते आमच्या जे रहना सहना आहे ते जसे माझे नवरेचा आहे तसंच व्हायला पाहिजे। खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी। त्यांनी एक महिलांची बाजू बघताना असा निर्णय दिलेला आहे। खूप खूप आभार त्यांच्या। डोमेस्टिक व्हायलन्स काय काय केलेला आहे, जसे माझी आईची आत्महत्या झाली, मी स्वतः विषप्राशन केला होता ज्याच्यामध्ये 5 दिवस मी सीएचएल अपोलो हॉस्पिटलमध्ये होती। हे सगळी गोष्ट माझी बहिणीसोबत जे झालेलं आहे, हे सगळी गोष्ट जी आहे हे कोर्टामध्ये डोमेस्टिक व्हायलन्समध्ये मी टाकलेली आहे। माझी बहिणीने मला असं सांगितलं होतं की तिच्यासोबत माझ्या नवरीने असं घाणेरडा कृत्य केलेला आहे। 2008 मध्ये ज्यावेळी माझी आईला माहीत पडलं तो माझी आईने पण पोलीसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये त्यांच्यावरती इतका प्रेशर आणला की त्यांनी आत्महत्या केली। पहिल्यांदा तो आपल्याला त्यांची आमदारकी रद्द करायची आहे, क्योंकि आज जसे क्रूर पद्धतीने संतोष देशमुख हत्या प्रकरण केलेलं आहे, असंच क्रूर वृत्ती हे लोकांची गुंड गँग लोकांनी माझ्यासोबत मारणं, मला जेलमध्ये टाकणं हे सगळं केलेलं आहे। त्यांना मी असं सोडणार नाही, ते सगळ्या लोकांना मी धडा शिकवणार। अशा प्रकारे एकंदर न्यायालयाच्या निर्णयावरती समाधान व्यक्त करत अजूनही पुढची लढाई बाकी असल्याचं करुणा मुंडे सांगत आहेत। कॅमेरामन विनीतसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।